मुंबईतील तीनही मैदानं आम्हाला लागतील आणि सरकार त्यासाठी परवानगी देईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाची लढाई आता अखेरच्या टप्प्यात आहे। फडणवीसही आरक्षणासाठी काम करतायत, त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल राग नाही असं ते म्हणाले। 4 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील गोदापट्ट्यातील 123 गावांचा दौरा करतात। अंगणवाडी सेवा कृती समितीकडून 3 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानात महामोर्चा काढला जाणार आहे। शासकीय सेवेत सामील करा, निवृत्तीनंतर पेन्शन तसंच शासकीय भत्ते दिले जावे अशा विविध मागण्यांसाठी हा महामोर्चा आझाद मैदानात होणार आहे। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध होतोय। शहराशेजारील गावांनी एकत्र येत हा विरोध दर्शवलाय। कोल्हापूर महापालिका शहराचा विकास करू शकणार नाही, मग आमचा काय विकास करणार असा सवाल गावकऱ्यांनी विचारलेला आहे। तसंच राज्य सरकारनं जोर जबरदस्तीने हद्दवाढ केली तर ती खपवून घेणार नाही असा इशारा दिला। कोल्हापुरातील माणगाव ग्रामपंचायतीने अनोखा निर्णय घेतलाय। गावातील प्रत्येक मुलीला अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। तिच्या लग्नात ग्रामपंचायतीकडून संसार सेट भेट दिला जाणार आहे। सरपंच राजू मगदुमांसह सदस्यांनी हा उपक्रम सुरू केलाय। सावित्रीबाई फुले जयंतीला 3 जानेवारीपासून हा उपक्रम राबवला जाईल। 11,000 रुपयांचं संसारोपयोगी साहित्य वधूवराला दिलं जाणार आहे। चंद्रपुरात जाचक हिट अँड रन कायदा 2023च्या विरोधात वाहन चालकांनी निषेध रॅली काढली। अनेकदा वाहन चालकांची चूक नसतानाही अपघात होतात। अशा वेळी नवीन कायद्यानुसार चालकांना दोषी ठरवत हत्येचं कलम तसंच 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 ते 10 लाखाच्या दंडाची तरतूद करण्यात आली। त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली। नालासोपाऱ्यात महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक झाली। यात 2 किरकोळ जखमी झालेत। नालासोपारा फाटा भागात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या आणि दुकानांवर कारवाई सुरू होती। त्यावेळी दुकानदारांनी कारवाईला विरोध करत हल्लाबोल करत गोंधळ घालत दगडफेक केली। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले। नाशिकच्या पिंपळगावमधील वणी चौफुलीजवळ द्राक्षांची दुकानं प्रशासनानं जबरदस्त केली, तर महामार्गाच्या कडेला नाल्या खोदल्या, त्यामुळे द्राक्ष विक्रेत्यांचं मोठं नुकसान झालंय। 3 ते 4 महिने इथल्या दुकानांच्या माध्यमातून विक्रेते उदरनिर्वाह करतात, त्यामुळे या ठिकाणी प्रशासनानं पुनर्विचार करून जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली। पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांना वनहद्दीतील गवत मिळणार आहे। दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे वनसंपत्तीला कोणतीही इजा न करता शेतकऱ्यांनी वनविभागाच्या हद्दीतील गवत कापून घेऊन जावं असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलंय। केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफनं केलेल्या तब्बल 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीत मोठा घोटाळा झालाय। त्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी नाशिकच्या निफाडमधील शेतकऱ्यांना केली आहे। तसं निवेदनच निवृत्ती न्याहारकर यांनी पंतप्रधान मोदी तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठवलं। राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त परिमंडळांमध्ये शेती कर्ज वसुलीवर स्थगिती तसंच कर्ज पुनर्गठनाचा GR जारी केलाय। किसान सभेनं याच मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे। शेतकऱ्यांचं आजचं मरण उद्यावर ढकलण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केला आहे।